महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार सुरू व्हायच्या आधीच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचे 2 उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये आसावरी केदार नवरे यांनी पॅनल क्रमांक 26 क मधून तर रेखा राजन चौधरी यांनी पॅनल क्रमांक 18 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात कोणीही अर्ज न भरल्यामुळे भाजपने या दोन्ही जागेवर विजय मिळवला आहे. यामुळे भाजपने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आपले पारडे जड केलेले आहे. आता पुढच्या निवडणुकीत नेमकं अजून किती जागा भाजप जिंकेल हे देखील बघणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सध्या महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये थेट लढत पाहायला मिळत आहे. यामध्ये महायुतीकडून अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष एकत्रित नसल्यामुळे तो स्वतंत्र जागा लढवत आहे, तर शिवसेना आणि भाजप हे एकत्रित आणि त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे आणि मनसे हे एकत्रित निवडणूक लढवत आहे. त्यामुळे या सत्ता स्पर्धेत महायुती, महाविकास आघाडी की अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष यापैकी कोण बाजी मारेल याकडे मात्र सर्व जनतेचं लक्ष लागून राहिलेलं आहे.